नमस्कार. तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आज गुरुवारही आहे आणि गुढीपाडवाही आहे. आमच्याकडे श्रीखंड वगैरे जरा एवढं खास आवडत नाही, मग मी आज मुगाचा शिरा बनवला. खूप सोपा असतो, खूप छान होतो. फक्त वेळ काढून करावा लागतो. 2 तास मुगाची डाळ भिजवली. काही जणं सालीची डाळ घेतात, मी आपली साधीच घेतली ह्यावेळेला. आणि ह्यावेळेला मी ड्रायफ्रूटही जास्त घातले नाही, नाहीच घातले, फक्त केशरच घातलं. 2 तास डाळ भिजवायची आणि मी दूध घालूनच वाटते, कारण अगदी ड्राय वाटायला गेलं की जरा त्रास होतो. जरा सरबरीतच वाटायची आणि ह्यावेळेला माझ्याकडून थोडी जास्त वाटली गेली. आणि नंतर ती तुपावर छान भाजायची. 2 वाटी मुगाच्या डाळीला 1 लिटर दुधाऐवजी तुम्ही दुधाची पावडर, मावा पण थोडा वापरू शकता. आणि 2 वाट्या तूप, मग आणि ड्रायफ्रूट तुम्ही पाहिजे तितकं घालू शकता चांगलं तुपात भाजून. आणि हे आम्ही आमच्या आई त्याला फावुरणं म्हणते, म्हणजे वाढतं. 2 वाटीचं खूप होतं तर फावुरणं म्हणतो. तर हे फावुरतं. 2 वाटीमध्ये अगदी कढईभर होते झाली. आणि मग आपल्याला जास्त हवं तसं आठवडाभर घेऊन खाता येतात. थंडीच्या दिवसात 2-3 दिवस फ्रीजच्या बाहेर पण राहतं, पण गरमीत एवढं सगळी मेहनत केलेली रिस्क नाही घ्यायची. मस्त फ्रीजमध्ये ठेवून पाहिजे त्यावेळेला मायक्रोवेव्हमध्ये काढून गरम करून त्याच्यावर पुन्हा मावा वगैरे घालून खायचं. तुम्ही मला ऐकताय त्याबद्दल मी खूप आभारी आहे. मुगाच्या शिऱ्याला भरपूर तूप लागतं. जितकं तुम्ही तूप व्यवस्थित घालाल तितकं ते मोकळं म्हणजे व्यवस्थित त्याच्यामध्ये भाजलं गेलं पाहिजे, तरच त्याला अतिशय चांगली चव येते. मी 1 लिटर दूध घातलं आहे. एरवी मी कधी चांगला मावा मिळाला तर तो घालते, पण त्यापेक्षाही मी जास्त दुधाची पावडर वापरते. त्याच्यामध्ये मावामध्ये काही वेळेला भीती वाटते की मावा बरोबर आहे की नाही, म्हणून दुधाची पावडर अमूलची छान मिळते ती घालते. आज दूधच घातलं आहे. दूध घातलं की जास्त वेळ लागतं, दूध पूर्ण आटून वगैरे व्यवस्थित, पण तेवढाच वेळ नाहीतरी चांगलं भाजायला वेळ लागतो. आणि मी सांगितल्याप्रमाणे मी बहुतेक गुळाचाच करते. काही पदार्थ, शिरा वगैरे सुद्धा गुळाचाच करते. तर मी हा मुगाचा शिरा गुळाचाच करणार आहे. पुन्हा तेच सांगते, गुळामुळे आणि त्यातल्या त्यात पतंजलीच्या गुळामुळे काळा रंग जास्त येतो, काळपटपणा जास्त येतो. यांना रंग पण सुंदर पाहिजे त्यांनी नक्कीच साखर वापरा. त्यांनी गुळाचं हे करू नका. म्हणजे रंग बघून जर घरातले माणसं खात नसतील तर एवढी मेहनत केलेली गोष्ट तर तुम्ही मग गूळ वापरू नका. पण मग गूळ घातलं की आरोग्यासाठी चांगला, म्हणून मी शक्यतो गूळच वापरते. आणि मग ड्रायफ्रूट हे तुमचं लिमिटेशन आहे, काय घालावं काय नाही घालावं, काजू बदाम हे करून. तर यावेळेला मी कुठलंही ड्रायफ्रूट नाही घालणार आहे, फक्त केशर घालणार आहे, बाकी काहीच घालणार नाही आहे. ड्रायफ्रूट नाही न घालता फक्त मुगाचा शिरा. हा बघा, मस्त आता तूप बाहेर सोडलं आहे. हे आहे तूप सुटलं आहे बघा. हे दाखवतं आहे की आता हा भाजून पूर्ण झालेला आहे व्यवस्थित. मी पतंजलीचं गुळच घातलं, पण तरीसुद्धा रंग अतिशय छान आलेला आहे, जास्त काळपट आला नाही. एवढा भाजलाच पाहिजे. साखर घालूनही असाच रंग येतो, खूप काळपट आलेला नाही. गेल्या वेळेला मी केला होता त्याला खूप काळा झाला होता. हा मस्तच झाला आहे, कलर जसा साखरेचा असतो तसाच झाला. फक्त ह्या वाटीने 2 वाटी, मला वाटतं 100 ग्रॅम असेल ती वाटी, अजून कधी बघितली नाही मी. त्या 2 वाटीने मी मुगाची डाळ भिजत घातली होती. आणि त्याला मी मागे पण म्हणाले, आम्ही ह्याला फावुरणं म्हणतो. 2 वाटी मुगाच्या डाळीपासून 2 वाटी मुगाची डाळ, 2 वाटी गूळ
तेवढीच 2 वाटी मला वाटतं तूप असेल, कारण मी तूप वर घालत होती सतत, थोडं जेव्हा मला वाटलं की हवं आहे त्याला घालत होते. आणि 1 लिटर दूध. मला जरा गोड आवडतं, त्यामुळे माझ्याकडे गोडाचे पदार्थ वरचेवर बनतात. आणि आज गुरुवार, देवाला ठेवायला अतिशय छान झालेलं आहे. धन्यवाद.